नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे मागे भत्ता एप्रिल महिन्यात वाढू शकतो। सरकारी कर्मचाऱ्यांना 3 महिन्याचा मागे भत्ता एकत्र मिळणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक मागे भत्त्याची वाट पाहत आहे। दरवर्षी 2दा मागे भत्ता वाढवला जातो। जानेवारी आणि जून महिन्यात मागे भत्ता वाढवण्यात येतो। दरम्यान जानेवारी 2026च्या मागे भत्त्याची सरकारी कर्मचारी वाट पाहत आहे। अजूनही याबाबत घोषणा झालेली नाही। सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर देऊ शकते। एप्रिल 2026मध्ये मागे भत्ते घोषणा केली जाऊ शकते। दरम्यान मागे भत्ता किती वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मागे भत्ता CPIWच्या म्हणजे कंझ्युमर प्राईस इंडेक्सवर ठरवला जातो। जानेवारी 2026चा मागे भत्ता 7व्या आणि 8व्या वेतन आयोगामधील मानला जातो। 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपला आहे। त्यानंतर आता नवीन वेतन आयोग लागू झाला आहे। नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी अजून वेळ आहे। तोपर्यंत 7व्या वेतन आयोगाअंतर्गत मागे भत्ता वाढवला जाईल। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।